तर आम्ही वापस येताना इथं कुठं थांबलो, कोणाला माहिती असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. मला ही माहिती नाही आहे. तर हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं. तर कसे आहात सगळे? मस्त मजेतनं. नेहमीप्रमाणे मी विचारत असते आणि ह्या थोड्या व्हिडिओमध्ये मी काय विचारलंच नाही आहे, कारण की मीच मस्त नव्हती तर तुम्हाला काय विचारून फायदा होता ना. म्हणजे नाही का, त्यामुळं मी विचारतच नव्हती. तर असो. तर आम्ही आलेलो होतो कोकणात. हा कोकणातला व्हिडिओ आहे माझा, म्हणजेच मालवणमध्ये. मला ही माहिती नाही आहे तिकडचं म्हणजे जास्त. तर मालवणमध्ये होतो तर आम्ही. तर अशी रूम वगैरे होती, म्हणजे नाही का, आणि सगळ्यांच्या अगोदर मी उठली होती. आणि आम्हाला आज यायचं होतं वापस, म्हणजे पुण्याला वापस येणार होतो आम्ही. तिथं 2 रात्री 1 दिवस असं काहीतरी राहिलो होतं, म्हणजे नाही का. तर इथं बघा बाहेरचं सगळं म्हणजे एक वातावरण जे होतं ना एकदम शांत होतं, पण आपल्या गावाकडं कसं असतं तसंच होतं. आणि इथं सगळी वाळूच असते. मला एक विचार करा, म्हणजे एक विचार तिथं असताना सुद्धा होता आणि आता सुद्धा आहे, की बाबा तिथं लोक कशी राहत असतात. म्हणजे जेव्हा आपण गावी म्हणजे गावाकडं वगैरे असतो, पाऊस वगैरे पडला की नॉर्मली चिखल वगैरे लागला किंवा घरात आलं की आपली चिडचिड होते, किंवा फरशी जरी पुसली आणि घरात थोडंसं काय झालं तर आपल्याला म्हणजे हे होतं, राग येतो म्हणा. तर तिथले लोक कसे ॲडजस्ट करत असतील काय माहिती. आता सारखं बाहेर जायचं यायचं आणि सगळी घराभोवती तीच वाळू, बाहेर गेलं तरी तेच म्हणजे रेती वगैरे नाही का. तर कसं काय माहिती. तर असं आम्ही तिथनं आता फायनली निघालेलो आहेत गावाकडं, म्हणजेच घरी, म्हणजेच आपलं पुण्याला. तर वाटाणं म्हणजे कसं, वाटाणं चांगलं म्हणजे जिथं जिथं छान वाटेल, जिथं तिथं म्हणजे ही झाडी वगैरे बघून कोणाला छान वाटत नाही आहे. मला तर छान वाटतं पाण्याचं ठिकाण, झाडं म्हणजे असं डोंगरचा भाग, पुन्हा जिथे झाडी वगैरे आहे असं ठिकाण म्हणजे खूप छान वाटतं. म्हणून मी वाटाणंही शूट केलेलं होतं, जे की ते मी व्हिडिओमध्ये ॲड केलेलं आहे. आणि काही व्हिडिओ तर असो मी बघू आता, म्हणजे गेलेच नाही आहेत आपले, कोणी बघितलेच नाही आहेत. तर नाही, बघू द्या, एक दिवस आपलासुद्धा येईल. नाही आलं तर नाही आला, एक आपला टाईमपास म्हणून, आपली एक आठवण म्हणून मी एक आठवण म्हणून नेहमी सांगत असते, की एक आठवण म्हणून मी व्हिडिओ सोडलेले आहेत, किंवा कंपल्सरी राहतात. मी मेल्याच्या नंतरसुद्धा राहतील. काही लोक बघतील, आपले जवळचे बघतील, आहे की नाही. म्हणून एक टाकत राहायचं, असं काही नाही आहे. तर खूप छान आम्ही एन्जॉय केलं होतं, म्हणजे भारी वाटलं होतं. हे प्रत्येक मी व्हिडिओमध्ये सांगतच आलेले आहे. आणि खरं सांगते, आता ह्या व्हिडिओमध्ये तर आपलं एंडच होणार आहे. आता माझे इथून मी आत्तापर्यंत तिकडचेच व्हिडिओ होते तेच टाकत होते, म्हणजे जसे शूट केले तसं, त्याला काही एडिटिंग वगैरे केलेली नाही आहे मी. आणि म्हणजे हां, जे थोडंफार कुठं कट आहे किंवा आवाज वगैरे हे ते केलेलंच आहे, पण फास्ट म्हणजे असं पळवलेले वगैरे नाही, जे नॉर्मली आहे तेच. तर इथं इकडं आम्ही जाताना ना, म्हणजे असं सगळं म्हणजे गेलो होतो तिकडं, सगळे काजूचे नारळाचे झाडं बघायला भेटत होते. जसं की आपल्या इकडं आंब्याचे वगैरे भेटतात, हा कोकणात आंब्याचे बघायला भेटले. पण गोव्यामध्ये होतो तेव्हा मला फक्त नारळाची झाडं, काजूची झाडं बघायला भेटले होते. आणि इकडं पण तेच आहे, म्हणजे आपल्या गावाकडं बाबळी, लिंबाचे, म्हणजे खूप प्रकारचे झाडं बघायला भेटतात. तसे इकडं नाही आहे जास्त. काजू, आंबा, नारळ आणि काजू ह्याचे जास्त आहेत, आंब्याचे सुद्धा नाही आहेत. तर आम्हाला आता म्हणजे मला असं म्हणजे सुचतच नाही आहे, की आपण आता जेव्हा म्हटलं ना की व्हिडिओ करतो त्यावेळेसच सुधारतं, म्हणजे काय बोलायचं आहे काय नाही. आणि त्यावेळेस ना मला बोलता किंवा हसताना पण त्रास होत होता. त्याच्यामुळं मी आपले व्हिडिओ शूट केलेले आहेत आणि जसे आहेत तसेच टाकलेले आहेत. तर आता इथून पुढं माझे जे नेहमीप्रमाणे मी बनवायचे ब्लॉग ते बनवणारच आहेत. तर हे खूप व्हिडिओ होते, खूप बनवले होते, फास्ट केले नाही आहेत किंवा पळवले नाही. त्याच्यामुळं जे ओरिजिनल आहेत तेच व्हिडिओ मी टाकलेले आहेत. पण आम्ही जाताना ना इथं एका घाटावर थांबलो होतो आणि तिथं फोटो वगैरे काढले. तिथंसुद्धा थोडंसं शूट केलेलं आहे. आणि हे शूट घ्यायचं कारण की असं इथं म्हणजे असा डोंगर वगैरे छान दिसत होता किंवा असा घाट वगैरे होता, म्हणून इथलं शूट घेतलेलं आहे. जे की मला आवडत होतं, म्हणजे बघायलासुद्धा छान वाटतं की असा डोंगर भाग हे ते. मग इथंच आम्ही थोडंसं पुढं गेल्याच्या नंतर, आणि मेन म्हणजे तिथं ना मी त्या बाईचा काही हे घेतलेलं नाही आहे, व्हिडिओ वगैरे घेतलेला नाही आहे. पण ना तिथं जिथे आम्ही थांबलो होतो तुम्हाला तिथं बघायलाच भेटेल, म्हणजे आम्ही स्टॉप केला होता तिथं. तर ती बाई जी सांगत होती, माझंही अकाउंट होतं, ह्या त्या बऱ्याच गोष्टी सांगत होती. आणि आम्ही जी सोबत होतो हे सगळे हसण्यावारीच घालवत होतो, म्हणजे नाही का. तर मला म्हणायची
माझा पण यूट्यूबचा चॅनल होता, परत हा प्रॉब्लेम झाला, तो प्रॉब्लेम झाला, खरंच तुम्हाला पैसे येतात का वगैरे. तर म्हणलं हो येतात असं, म्हणजे तिला सांगून आली मी. आणि तिने मला तिचं इन्स्टा अकाऊंट दाखवलं, माझं इन्स्टा अकाऊंट पाहिलं होतं. तर मेन म्हणजे ना तिचं म्हणजे माझे हसू झालं का तिचं हसू झालं तेच कळालं नाही आहे. तिने मला विचारलं, म्हणजे मी तिला सांगायला गेली असं, म्हणजे तिने मला विचारलं होतं किती तुमचे इन्स्टाला किती फॉलोअर्स आहेत. तर मी म्हटलं तिला की इन्स्टाला फॉलोअर्स नसतात, इन्स्टाला सबस्क्रायबर असतात. मग एवढं हसलो आम्ही, म्हणजे मी तिला बोलायला गेली होती, पण परत म्हणलं हसायला लागल्यावर म्हणजे आम्ही जे सगळे होतो ना ते पण हसायला लागले. तर मी म्हटलं मावशी, म्हणजे ताई तुम्हाला नाही बोलले, म्हटलं हे आमचे दादा ते आहे तर त्यांना बोलले की मी नाही का ते मला असं चिडवतात वगैरे, म्हणून त्यांना बोलले. म्हटलं तिला जर बोललं तर राग वगैरे येईल ना, म्हणून मी असं तिला असं सांगून दिलं की मी तुम्हाला नाही बोलले. तर मग मी तिला बोलले की तुम्ही मग काय करता, कोणतं यूट्यूबचं अकाउंट आहे वगैरे दाखवा. तर तिने यूट्यूबचं अकाउंट वगैरे दाखवलं नाही, फक्त इन्स्टाचं दाखवलं होतं. काहीतरी 3-4 हजार का काहीतरी, म्हणजे बरेच फॉलोअर्स होते. आणि ती मला म्हटली होती की इन्स्टाला माझे मिलियनमध्ये व्हिडिओ जातात. तर आता तुम्ही सांगा, मिलियनमध्ये व्हिडिओ गेल्यावर कोणता आहे की बाबा की यूट्यूब अकाउंट बंद होईल किंवा बंद करल, काहीही प्रयत्न करून ते वापस मिळवण्याचा प्रयत्न करल. तर मला काही तिचं खरं नाही वाटलं. आणि मेन म्हणजे परत तिचा नवरा म्हणला लाखांनी पैसे मिळत होते आम्हाला, यूट्यूबला लाखांनी मिळत होते. तर मग म्हटलं लाखांनी मिळतात आणि तुम्ही इथं स्टॉल टाकला आहे, म्हणजे जो की घाटावर त्यांनी हे टाकलेलं आहे, म्हणजे हे ज्यूसचं वगैरे नाही का. आणि तुम्ही तिथं माणसं पण मुश्किल येईल. आता कधीतरी कोणीतरी फिरायला जाते, दिवसातनं काय 10-12 गिऱ्हाईक येतील, अगर बाबा काहीतरी असेल, कमाई असेल भरपूर. कारण की अशा ठिकाणी वस्तू महाग म्हणजे पिण्याच्या वगैरे पाणी, ज्यूस, फ्रूट असं ठेवतात ते महाग असतात, म्हणजे नाही का. तर मग मी म्हटलं की तुम्ही एवढं जर कमवलं असतं तर तुम्ही आज इथं नसतात. मग रिअलमध्ये तिचा नवऱ्याने एक छोटासा फोन दाखवला मला तेव्हा समजलंच नाही आहे. नसता खरंच मी त्यांचा व्हिडिओ घ्यायला पाहिजे होता. व्हिडिओ न घेण्याचं कारण असं आहे की आम्ही जे आमचे म्हणजे दादा वगैरे सगळे आम्ही सोबत जे होतो, म्हणजे मला घेऊ नव्हतं वाटत ते व्हिडिओ, म्हणजे हसायला वगैरे येत होतं सगळ्यांसमोर. उगाच आपण गेलो फिरायला सारखं कॅमेरा घ्यायचा आणि काढायचा, हे म्हणजे नाही का नको वाटत होतं. नाही तर ते खरंच हसूच झालं असतं. तर तिच्या नवरा तसं म्हटल्यानंतर म्हणलं की 4-5 लाख रुपये 2-4 लाख रुपये कमवत होतं. तर मी म्हटलं मग तुम्ही इथं कसं काय. तर मग त्याने काय केलं, तो खिशात त्याचा छोटा फोन नसतो का आपला एकदम बटनाचा, तो मोबाईल दाखवला. म्हणला ही वेळ आली आमची त्याच्यावरनं, म्हणजे तो एक मजाकमध्ये बोलला की काही नव्हतं म्हणला. तर इथे आम्ही थांबलो होतो आणि इथेच त्यांचा एक हे होता, टेम्पो होता, म्हणजे नाही का छोटासा. तर इथं मग आल्याच्यानंतर थोडेसे फोटो वगैरे काढले आणि थोडंसं मी व्हिडिओ शूट केला होता. आणि माझे मिस्टर जाताना म्हणायचे की असं ठिकाणी येताना वापस ढकलून द्यायचं. आणि ज्यावेळेस मी व्हिडिओ करत होते त्यावेळेस म्हणे बाई पडशील, वापस ये. म्हटलं असंही तुम्ही म्हणे ढकलून द्या म्हणलं ढकलून, मलाही म्हणजे नाही का इच्छा नाही आहे की बाबा नाही का जगावं वगैरे, म्हणजे असं चेष्टा मस्करी चाललेली होती. म्हणजे बघा किती घाट छान आहे, म्हणजे नाही का डोंगर भाग. पण मला ना अशा ठिकाणी असं वरती जायला वगैरे खूप आवडतं. म्हणजे आवडतं, याच्या आधीही आवडत होतं, आताही आवडतं. नंतर कधी गेले ना, म्हणजे असं ठिकाण जायला पाहिजे, अशा ठिकाणी जायला पाहिजे. इथं घाटात वगैरे थांबलो होतो आम्ही. तर खूप छान व्हिडिओ केलेले आहेत, पण कोणी बघितलेच नाही आहे. ते आता काय करणार आहे, जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत मी पण तेच व्हिडिओ पोस्ट करत राहील बघा, नाही तर सगळ्यांनी बघा. तर असो व्हिडिओ कसा वाटतो आहे कमेंट करून सांगा. नवीन चॅनलला कोणी जॉईन झालं तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आणि आणखी काही राहिलं असेल, चुकलं असेल तर सॉरी. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.